तर नमस्कार भावनो, मी तुमचा लाडका ब्लॉगर विकी. आज सकाळी सकाळी काम नसल्यामुळे मनात विचार आला दुकानावर जायचा. मग निघालो दुकानावर जायला. आणि भावनो, मला माझी सावली पाहूनच कळालं की मी किती काढावं. सचिन दादा मुलगा असून एवढा लाजत आहे, आणि मुलगी असती तर काय काय केलं असतं. आणि आमच्या गावामध्ये आज लाईनीचा एक फ्यूज होता आणि एक फ्यूज नव्हता. आणि तुम्हाला तर माहिती आहे तुमच्या भावाचं नसीब किती खराब आहे. ज्या फ्यूज मध्ये लाईन नाही त्याच फ्यूज मध्ये आपली लाईन जोडलेली आहे. पण आज माझ्या फोन मध्ये चार्जिंग होती, पण सचिन दादाच्या फोन मध्ये चार्जिंग नव्हती. त्याच्यामुळे आम्ही गेलो बंटी दादाच्या घरी. अंतुल दादा सांगत होता की आपण बंटी दादा सोबत प्रँक करू. आणि दरवाजाची ओपनिंग तर असं करत होते जसे लक्झरी हाऊसची ओपनिंग करायली. पण मला तर हे प्रँक कमी आणि मारी मारा जास्त दिसत होतं. पण सचिन दादा म्हणत होते की बॅट जर नसती तर आज विराट कोहली IPL कप जिंकला नसता. आणि तेवढ्यातच अंतुल दादाने लावलं BGMI. आणि तुम्ही पण जर BGMI खेळत असाल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि मग थोडा वेळ एन्जॉय केल्यानंतर आम्ही आलो घरी. आणि मग संध्याकाळी 5 वाजता शिलापावर चढून व्हिडिओ अपलोड केला. आणि जस्ट आपला व्हिडिओ अपलोड झालाच होता तेवढ्यात सचिन दादाने कॉल करून सांगितलं की आपल्याला क्रिकेट खेळायला जायचं. मग मी आणि सचिन दादा निघालो रोडवर. आणि मला विचार पडला की आज सचिन दादा माझ्याहून गोरे कसं काय दिसत आहे. मग मला कळालं की ते हातपाय धुवून आलेले. आणि हे ऐकून माझ्या डोक्याचं टेन्शन गेलं. टेन्शन फ्री होऊन आम्ही आलो क्रिकेट खेळायला. पण इथं पण भारत आणि पाकिस्तानचे भांडणं चालू होते. एकीकडे भारत खेळत होता आणि एकीकडे पाकिस्तान खेळत होता. आणि आपण भारतामध्ये नाही खेळलो आणि पाकिस्तानामध्ये नाही खेळलो, कारण जर आपण मधात पडलो असतो तर दोघी टीम आपल्यालाच मारत होती. आणि मग क्रिकेट न खेळता आम्ही आलो घरी. आणि भावना, आजच्यासाठी एवढंच बस. भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये.